मुद्रा बॉर्डर गढ़वाल, मुद्रा बॉर्डर. ओके. वा. डार्क काठ येणार आहे त्याचं आणि पेस्टल मध्ये अशी आपल्याला साडी पाहायला मिळेल त्या स्टाईल मध्ये. छान. डार्क कलर्स मध्ये येतात चेक सर्कल मध्ये. त्याच्यामध्ये अशा आपल्याला ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा चेक सर्कल पाहायला मिळतात. त्याला कॉम्बिनेशन ब्लॅक येतं छान. छान. पिंक टू ब्लॅक येतो. डार्क बुट्टी येते. प्लेन ब्लाउज पीस येतो याला छान असा. कलर बुट्टी स्टाईल मधला प्रकार येतो हा. कलांजली कन्सेप्ट मध्ये. हॅलो फ्रेंड्स, मी दीपा. तुमचं माझ्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. त्यासाठी आज मी आलेली आहे वस्त्ररूपम सिल्क या शॉपला व्हिजिट करायला. इथे तर ह्यासाठीचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगते. हे पाहू शकता, सिटी प्राईड शूजचं शॉप आहे. त्याच्यात 2-3 शॉप सोडल्यानंतर आपल्याला वस्त्ररूपम सिल्क हे शॉप पाहायला मिळणार आहे. ह्यांच्याकडे मान्सून ऑफर ही चालू आहे. 10 ते 50% असं आपल्याला हेवी डिस्काउंट पाहायला मिळणार आहे. सेमी सिल्क बरोबरच प्युअर सिल्कवर सुद्धा आपल्याला असं हे डिस्काउंट पाहायला मिळणार आहे. नवीन कलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत जरूर पहा. हा एक प्रकार आता नवीन येतोय. हे प्युअर इरकल येतात छान. पण आपण इरकल नेहमी प्लेन मध्ये पाहतो. आता हे थोडेसे वेगळ्या स्टाईल मधले इरकल असे छान हे आपल्याला पाहायला मिळतात चेक्स मध्ये. हे चेक्स इरकल येतात छान. प्लेनच्या ऐवजी आपल्याला हे चेक्स मध्ये पाहायला मिळतात. याच्यामध्ये पण आपल्याला कलर कॉम्बिनेशन्स वगैरे पाहायला मिळतील. याच्यात आपल्याला असे थोडेसे पेस्टल कॉम्बिनेशन मध्ये पण येतात. डार्क कॉम्बिनेशन मध्ये पण येतात. त्यातले असे वेगळे त्या स्टाईल मध्ये. ते डार्क कलर्स मध्ये येतात चेक सर्कल मध्ये. याच्यामध्ये अशा आपल्याला ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा चेक सर्कल पाहायला मिळतात. त्याला कॉम्बिनेशन ब्लॅक येतात छान. पिंक टू ब्लॅक येतो त्या स्टाईल मध्ये. त्याच्यानंतर त्यातला हा एक वेगळा येतो असं गोल्डनला ब्लॅक त्या स्टाईल मध्ये. हाही कलर कॉम्बिनेशन छान येतो. याच्यातही आपल्याला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स असे आपल्याला पाहायला मिळतात बरेचसे. हे प्युअर मध्ये येतं कसं? हो, हे प्युअर सिल्क इरकल येतात. ओके. जरी मधले कलर कॉम्बिनेशन्स वगैरे पण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि याची रेंज म्हणलं तरी साधारणतः सगळे 6200 5800 आत्ता आहेत. पण आत्ता डिस्काउंट असल्याकारणे आपल्याला हे 4200 5200 अशा रेंजमध्ये पाहिजे. म्हणजे प्रत्येक साडीवरती साधारणतः आपल्याला 1500 2000 असं डिस्काउंट आहे. डिस्काउंट सुद्धा छान. आणि कलर पण काहीतरी वेगळे आहेत. पिंकला ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन दिले, इथे ब्लूला व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन दिले. काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहेत. जवळजवळ 15 कलर्स आहेत त्याच्यामध्ये. ओके. आपल्याला आणि थोडेसे असे वेगळे कॉम्बिनेशन्स म्हणून व्हाईट कॉम्बिनेशन सुद्धा आहेत, ब्लॅक कॉम्बिनेशन सुद्धा आहेत. आणि रनिंग आपले रनिंग बरोबर आहे. असे कॉम्बिनेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर त्यातले आपले हे येतात हे प्युअर सिल्क पैठणी येतात. ओके. हे प्रॉपर प्युअर सिल्क कलांजली पैठणी म्हणतो ना आपण. बरोबर. त्या स्टाईल मधले हे सेल्फ मधले प्रकार येतात छान. हे प्युअर बाय प्युअर पैठण्यांमधला कन्सेप्ट येतात. ही पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखी दाब बुट्टी येते. प्लेन ब्लाउज पीस येतो याला छान असा. कलर बुट्टी स्टाईल मधला प्रकार येतो हा. कलांजली कन्सेप्ट मध्ये. ओके. हाही प्रकार खूप छान येतो. ह्याच्यातही आपल्याला कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स असे बरेचसे पाहायला मिळतात. हा सेल्फ मध्येच येणार ना? फक्त सेल्फ मध्ये येतात. ते सगळे एका कलर मधले कन्सेप्ट येतात असे छान. त्याच्यामध्ये हा एक कलर वेगळा येतो. तो एक वाईन कलर खूप छान येतो त्यातला. आणि त्याच्यातला हा पण एक कलर छान येतो असा फ्रेश ब्लू मधला. थोडा फिरता कलर असा रॉयल ब्लू येतो छान असा फ्रेश त्यातला. त्याच्यातही आपल्याला जवळजवळ 8 ते 10 कलर्स येतात. म्हणजे अगदी ऑफ व्हाईट ब्लॅक सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. ओके. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हा एक आता कसा महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल पैठणी मधला प्रकार झाला. त्यानंतर आपल्याला हा एक साऊथ इंडियन ब्रोकेड मध्ये येतो छान असा. हे प्युअर सिल्क ब्रोकेड मधले पॅटर्न येतात. हे प्रॉपर साऊथ इंडियन कलेक्शन मधला प्रकार येतो. हाही एक प्रकार खूप सुंदर येतो. हे साऊथ इंडियन ब्रोकेड येतात. अगदी नाजूक काम येतं छान साडीमध्ये. हे सिंगल कलर्स मधले पॅटर्न येतात. हाही एक प्रकार वेगळा येतात आपल्याला. त्याच्यातही आपल्याला कलर्स पाहायला मिळतात असे छान. याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 12 ते 15 कलर्स ह्याच्यातही येतात आपल्याला.
म्हणजे आता ब्रोकेट पूर्वी म्हणलं तर फक्त रेड, राणी असेच बरोबर कलर आहे. यायचे, पण आता आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चिंतामणी, पिंक, ग्रीन, येलो असे आपल्याला बरेचसे कलर्स पाहायला मिळतात. आणि डिझाईन पूर्ण वेगळी असणार आहे दोन्ही साडीवर. डिझाईन ही वेगवेगळीच असणार आहे. साऊथ इंडियन साड्यांमध्ये आपल्याला प्रत्येक साडीची डिझाईन ही वेगळी येते, एकासारखी एक, कारण हे प्युअर हँडलूम येतात. ह्याची प्राइस रेंज काय असणार आहे? ह्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 10,000पासून सुरुवात होते, अगदी मग याच्यामध्ये आपल्याला 30-35 हजारापर्यंत अच्छा, range पाहिजे. घेऊ तशी आपण. सुरुवात म्हणलं तर याच्यामध्ये 10,000पासून आहे, ओके. कारण हे सुद्धा आपल्याला प्युअर हँडलूम मधले. हँडलूम मध्ये येतं, बरोबर. हे सगळं विणकाम येतं छान आणि खूप लाईट वेट येतं, वजन येत नाही, काम पूर्ण साडीत येतं, पण वेट बिलकुल नाही. साऊथ इंडियन ब्रोकेडमध्ये पाहिले हे त्या स्टाईलमध्ये प्युअर साऊथ इंडियन टिश्यू मधले पॅटर्न येतात. ओके. हा एक प्रकार खूप सुंदर आहे. हे लाइनिंग टिश्यू म्हणतात त्याला. ह्याच्यामध्ये पण आपल्याला अल्टरनेट सिल्वर आणि गोल्डनची बुट्टी पाहायला मिळते. अच्छा. हाही प्रकार खूप सुंदर येतो. असं हे उभे लाईन्स मधली टिश्यू मधला प्रकार येतो. यातही आपल्याला जवळजवळ 5 ते 6 कलर्स पाहायला मिळतात छान असे, फक्त लाइनिंग मध्ये. म्हणजे असे अगदी वेगळे ते वेगळे कलर्स म्हणलं तर हा एक कलर वेगळा येतो, पिस्ता शेड पिस्ता कलर येतो. हा एक लाईट लेव्हेंडर मधला शेड येतो असा छान त्या स्टाईलमध्ये. त्याच्यामध्ये असे बुट्टीमध्ये म्हणलं तर असं गोल्डन बुट्टी मधला प्रकार येतो, याची बुट्टी स्टाईल वेगळी येते. ओके. हाही प्रकार खूप सुंदर येतो त्यातला. असा याची बुट्टी स्टाईल थोडीशी नवीन येते. आपण जसं नेहमी छोट्या बुट्टीमध्ये वगैरे पाहतो ते सोडून हे थोडीशी बुट्टी स्टाईल सुद्धा आपल्याला वेगळी पाहायला मिळते अशी. बरोबर. हे सगळे प्युअर साऊथ इंडियन टिश्यू येतात छान असे. अच्छा. हाही प्रकार खूप सुंदर येतो त्यातला असा. त्याच्यामध्ये हा एक रोज पिंक म्हणतो ना आपण, हा पण एक कन्सेप्ट मस्त आहे. हा रोज पिंक गोल्ड टिश्यू मधला पॅटर्नचा असा. हाही सुंदर आहे. मोर बुट्टीमध्ये येतो असं छान. त्याला बुट्टी पूर्ण मोराची येते टिश्यूमध्येच. त्याच्यामध्ये पण आपल्याला असे पेस्टल कलर टिश्यू सुद्धा येतात जे लाईट कलर्समध्ये येतात. बरोबर. त्याच प्रकारातले असे लाइनिंग मधले कलर सुद्धा येतात, बुट्टी मधले कलर सुद्धा येतात, असे वेगवेगळे डिझाईन्स येतात, बुट्टी स्टाईल येतात. यातही आपल्याला अनेक प्रकार पाहायला मिळतात टिश्यू मधले. हेही आपल्याला साधारणतः 12,000, 15,000, 18,000, 20,000, म्हणजे अगदी 12 पासून ते आपल्याला जवळजवळ 25-30 हजारापर्यंत टिश्यू पाहायला मिळतात. वा. आणि हे सगळी प्युअरची व्हरायटी येणार आहे इथे पासून. आणि हे प्युअर म्हणजे असं येतं, हे सगळं कडवा काम येतं. ह्याला मागे एकही धागा येत नाही, पूर्ण बुट्टी कडवा येते. म्हणजे अच्छा. काम खूप छान येतं. हातमागाच्या साड्या येतात प्युअर हँडलूम मधले. ओके. व्हरायटीज येतात त्याच्यामध्ये, कलर्स येतात छान, पेस्टल पण येतात, डार्क कलर्स पण येतात. पण सध्या आता पेस्टल्स बरेचसे ताई मागतात, बरोबर म्हणून आहे. आता तुम्हाला पेस्टल्स Pastels असतात. बाकी याच्यामध्ये आपल्याला रेड, राणी, डार्क कलर्स मध्ये पण येतात. अच्छा. आता हे नवीन गडवाल आलेले आहे, प्युअर मधली बेस्ट क्वालिटी, प्युअर बाय प्युअर सिल्क मधली सुरुवात रेंज पासून आलेली. वा. गडवाल. अच्छा. आता आपल्याकडे बॉर्डर गडवाल पण वेगळी आहे. 8,000पासून सुरुवात आहे. ओके. वा. तर घेईलपेक्षा आपल्याकडे रेंज आहे यामध्ये गडवाल. त्यातून आता हे बुट्टा चेक्स बॉर्डरमधला हा कलेक्शन. मोठ्याने बोला. कलर मस्त आहे. आता ही त्या कलेक्शनमधली एक चेक्स पॅटर्न आहे पूर्णपणे. वाव. बॅकग्राऊंड पूर्ण आपण चेक्स, एक वेगळा कलेक्शन आहे बुट्टीपेक्षा. आणि कलर पण वेगळा आहे. कलर डिफरंट आहे. यात कलर्स हवे असेल तर कलर सुद्धा येतील, कलर येतील, डिझाईन्स येतील यामध्ये वेगवेगळे असे. ओके. वा. बॉर्डरचा कन्सेप्ट सुद्धा खूप वेगळी आहे. छान. आता ही एक गडवाल मधला एक रम्या टेम्पल म्हणून एक कलेक्शन आलेलं आहे. थोडं स्पॉट कमी करत हे साऊथ इंडियन गडवाल आहे. साऊथ इंडियन गडवाल. ओके. त्याला पूर्णपणे बॉर्डरला टेम्पल येणार. बरोबर आहे. बुट्टा सोडून याला हे लाइनिंग कन्सेप्ट आहे, हे वेगळं आलेलं आहे. आणि हे सेल्फ मध्ये आहे ना? कॉमन सेल्फ मध्ये येणार ना? सेल्फ मध्ये. आता हे सध्या थोडं ट्रेंडी लुक मधले गडवाल आलेले आहे. ओके. येलो लाईट कमी करा. त्यातला हा आणि तो कलर्स आहे. डिझाईन असल्यामुळे कसे 1 किंवा 2 येतात, वाव. त्यामध्ये प्रत्येक पीस वेगवेगळे येतो यामध्ये. अच्छा. वाव. खरंच छान. काहीतरी वेगळं जर तुम्हाला घ्यायचं असेल ना नेहमीपेक्षा, तर हे अनकॉमन येणार आहे पूर्णपणे. टेम्पलमध्ये लाइनिंग पॅटर्नमध्ये हा आपल्याला गडवाल पाहायला मिळतोय.
हे पण काय हा त्याच कलेक्शन मध्ये एक नवीन कॉम्बिनेशन आहे. ब्लॅकला येल्लो. येल्लो ब्लॅक येतो अशा. छान बॉर्डर कन्सेप्ट डिझाईन पॅटर्न पॅटर्न छान, खरंच छान. त्याच्यानंतरचा हा एक कलेक्शन येतो गढवाल मधला बनारसच्या मुद्रा बॉर्डर गढवाल. मुद्रा बॉर्डर. ओके. वा. हिंदी सिरियल डार्क काठ येणार आहे त्याचं आणि पेस्टल मध्ये अशी आपल्याला साडी पाहायला मिळणार आहे. छान. सगळे प्युअर गढवाल. आता हे नवीन कॉम्बिनेशन असतं. आता आपण हे नवीन सेट केलेले कॉम्बिनेशन. ओके. तर कलर पेक्षाही थोडेसे अनकॉमन कॉम्बिनेशन हे गढवालमध्येच तुम्हाला पाहायला मिळतील. असे छान युनिक आणि वेगळे कलर, वेगळे काहीतरी. नक्कीच. गोल्डन सिल्वर बुट्टी येईल आणि सगळ्यात वेगळा कॉम्बिनेशन आहे आणि अनकॉमन येतो. सगळ्यात सगळे वेगळा. तेच रेंज. छान. तो एक कॉम्बिनेशन आणि त्यातून आता अपोजिट कॉम्बिनेशन येतो. जसं की हा मस्टर्ड गोल्डन Okay. येल्लो येतो. हा टिपिकल येल्लो न देता बरोबर आहे. मस्टर्ड मध्ये आणि त्याच्यामध्ये पण दोन बुट्टे आहे ना, सिल्वर आणि सिल्वर गोल्डन दोन्ही बुट्टी आहे. जरी. बरोबर आहे. न्यू कॉम्बिनेशन. बरोबर आहे. आणि काठ हे पाहू शकता, ह्याचे ब्रॉड मध्ये असे काठ येणार आहेत आणि कॉम्बिनेशन खरंच खूप गोड कॉम्बिनेशन असणार आहे. ब्लूला मस्टर्ड येल्लो कलरचं कॉम्बिनेशन आहे. प्रॉपर पाचू ग्रीन येतो हा. ओके. ग्रीन छान, मधला सगळ्यात बरोबर. फ्रेश कलर आणि त्याला pink नेहमी आपण रेड पाहतो ना. बरोबर आहे. पिंक कॉम्बिनेशन आहे. कोणाला साखरपुड्याला एंगेजमेंटसाठी हवं असेल त्यासाठी खूप छान कॉम्बिनेशन येणार आहे. ग्रीनला पिंक कॉम्बिनेशन असणार आहे. हा हे गढवाल मधले आता हे मोठापेक्षा लाइनिंग कन्सेप्ट सिल्वर बरोबर आहे. गोल्डन कन्सेप्ट येतो हा. छान. हे हिंदी मध्ये ती नाही जरा आठवड्या काही बरं लोकल जसे नका सिरियस चलो खबर आहे. आता हाही त्यातला एक वेगळा कॉम्बिनेशन. हा मधला जो कलर आहे युनिक आहे. यातले कलर दे म्हणा. त्याचं कॉम्बिनेशन सुद्धा थोडा लाईटला डार्क अशी कॉम्बिनेशन वेगळी दिली. ओके. आणि त्याच्यावर आपल्याला जरी बरोबरच रेशम येणार आहे ना बुट्टा. हो, याला रेशम मधले मीना बुट्टी म्हणतात त्याला पूर्णपणे. मीनाकारी गोल्डन सिल्वर आणि रेशम असे 3 कॉम्बिनेशनचा हा. बरोबर आहे. आणि ह्याची साधारण प्राइस रेंज काय असणार सगळ्या साड्या ज्या दाखवल्यात त्याची? त्याचे सगळे दाखवले तुम्हाला 8 पासून सुरुवात आहे की त्यामध्ये 15-16 पर्यंत आपल्याला 15-16. आता हा एक पैठणी कलेक्शन मध्ये आता नवीन कलेक्शन आलेलं आहे. ओके. जसं आपण टिपिकल बॉर्डर पैठणीचा सोडून मुनिया वगैरे सोडून आता हे अनकॉमन प्युअर जरी लुक मध्ये वाव. त्याचे डिझाईन थोडे वेगवेगळे. लाइनिंग कन्सेप्ट येतो हा पैठणीमध्ये. पैठणीच्या कारागीरने टिपिकल पल्लू न देता मी देवानं ओके. असं पदरामध्ये सुद्धा चेंजेस केलेले. जसं आपण पिकॉक पल्लू पिकॉक बॉर्डर पाहतो. अच्छा, काहीतरी वेगळं. बरोबर आहे. आणि बुट्टापेक्षा लाइनिंगची आता सध्या खूप ट्रेंड आहे. बरोबर आहे. यामध्ये सुद्धा कसे हे सगळे 1-1 पीस डिझायनर पीस आहे हा पैठणीमध्ये. ओके. यातले बाकीचे कसे आपल्याला मुनिया बॉर्डर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बरोबर आहे. कलर्स तुम्हाला दाखवू शकतो वेगवेगळे यातले. बरोबर. किती ना ह्याची रेंज काय ते? हे आता हे डिस्काउंट मध्ये आहे आपल्याला. ही 25,800ची 19,800ला बसते. 19,800. छान. त्यातलं हे मुनिया बॉर्डर मध्ये पेस्टल कलर. प्रत्येकाची डिझाईन वेगळी असणार ना. हो. वा. हा पण कलर खूप छान आहे. ब्लूला असं बेबी पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. हे कधी आउटडेट होणारा प्रकार नाही. हे पाहायलाच खूप रेअरली मिळते. आता हा थोडा हा बरोबर आहे. थोडा डार्क शेड मध्ये कोणाला हवा असेल तर ती सुद्धा व्हरायटी आहे. गोल्डन जरी येणार आहे पूर्णपणे आपल्याला काठाला. आणि पदर कसा असणार आहे दादा ह्याचा? पैठणीचा हा प्रॉपर मीना पदर. ओके. वा. कॉम्बिनेशन तुम्ही ब्लॅक छान. म्हणलात ना. मोर सोडून काहीतरी वेगळं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खूप छान छान कलेक्शन्स ह्यांच्याकडे आपल्याला असे पाहायला मिळणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर ह्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही व्हॉट्सअप कॉल केला तर तुम्हाला जे कलेक्शन पाहिजे असेल ते कलेक्शन हे स्वतः दाखवतील आणि शिपिंग चार्जेस फक्त पे करावे लागतील.